आई बाबा आम्ही इथेच आहोत. दिसलं मला, म्हणूनच मुद्दाम आले नाही. का अगं आपण आता एकत्रच आहोत ना. काही नको, तुमचे तुम्ही जा, एकत्र आम्ही जाऊ आमचे आमचे. चला. आई लकी, काय झालं रे हे? काय करणार आई, ज्याची भीती होती तेच झालं. पुन्हा सत्य हरलं. सुंदर चेहरा आणि डबडबलेले डोळे पाहून माणसं विरघळतात. ही गोष्ट खरी आहे आई. आज अख्ख्या कोर्टाला गंडवलं हिने आणि शेवटी माझा बळीचा बकरा केला. शट लकी. मी शटअप? आकाश सराव, मी गप्प बसल्याने परिस्थिती बदलणार नाहीये. अहो तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या कुटुंबावर काय ओढवून घेतलेत ना याची कल्पना नाहीये तुम्हाला. पण लवकरच कळेल. ही बाई कोणाचीही होऊ शकत नाही. आजपर्यंत हिने फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाचाच विचार केलाय आणि यापुढे सुद्धा ती हेच करणार आहे. बस. ठीक आहे सर, मी गप्प बसतो आणि मी समजू शकतो. भावनेच्या भरात माणसं वाहत जातात. माझं वेगळं काय झालं होतं. ही बाई आग आहे, आग. जो कोणीच्या जवळ जातो ना त्याला जाळून राख करून टाकते. पण सर तुम्ही सांभाळून राहा प्लीज प्लीज. मला तुम्हा सगळ्यांची खूप काळजी वाटते. कारण जसं आज या बाईने मला तुमच्यापासून तोडलंय ना, तसंच लवकरच ही आकाश सरांना सुद्धा तुम्हा सगळ्यांपासून तोडणार आहे याची खात्री आहे मला. आजपर्यंत या बाईने हेच केलं. घरं मोडली आहेत, माणसं तोडली आहेत, आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत आणि यापुढे सुद्धा हेच करत राहणार आहे. इन्स्पेक्टर साहेब प्लीज याला घेऊन जा. थँक्यू. नाही ठीक आहे, मी आता जातोय सर, मी आता जातोय आई. पण मी परत येणार आहे. मी तुम्हाला दिलेलं वचन नक्की पूर्ण करीन आई. वसुंधरा, तुम्हाला आयुष्य पुन्हा एकदा बर्बाद केलंय. तुझा खरा चेहरा मी या जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी मी परत येणार. वसुंधरा मी परत येणार. मी तुला सोडणार नाही वसुंधरा. मी पुन्हा येईन. आई बाबा आलात तुम्ही? हो. आकाश भाऊजी कुठे राहिले? येतोय मागून. अच्छा. बाबा मग तुम्ही एकत्र का नाही आलात? सगळं ठीक आहे ना? काही ठीक नाही. वसुंधरा सुटली आणि लकीला अडकवलं. व्हॉट? अगं काय करणार? कोर्टामध्ये त्या वसुंधराने सगळी केसच पलटवली. लकी बद्दल इतकं खोटं नाटं सांगितलं की शेवटी कोर्टाने पोलिसांना ऑर्डर दिली की चौकशीसाठी त्याला ताब्यात घ्या. माझा आता कोर्टावर विश्वासच उरला नाहीये. काय होईल कोणास ठाऊक. सगळं चांगलंच होणार आहे. अवनी, तू कामाला लाग. हो. भास्कर, अखिल, कामं नाही येत तुम्हाला? चला निघा. एक सेकंड दादा, वहिनी, हे असं अजून किती दिवस चालणार आहे? नो आय मीन टू से की आपण असं एकमेकांना कधीपर्यंत इग्नोर करत राहणार आहोत? अरे आपण असे नाही आहोत. आपलं एकमेकांवर प्रेम करणारं कुटुंब आहे. एकमेकांचं आनंद शेअर करणारं कुटुंब आहे. दिसतंय आम्हाला तुझं प्रेम. आई प्लीज सोड ना घर आग तुझं. हे बघ आता सगळं छान झालंय. ती लकी नावाची ब्याज सुद्धा तुरुंगात गेली आहे. आता सगळं जुनं विसरून आपण नव्याने सुरुवात करूया ना. हा काय वाटतं तुम्हाला? मला माहितीये इतक्यात तुम्ही कोणीच मला माफ करणार नाही. पण तरी मी तुम्हा सगळ्यांची हात सोडून पुन्हा एकदा माफी मागते आणि वचन देते की मी आता परत कधीच कुठलीच गोष्ट लपवणार नाही. मला फक्त एक संधी दे. मी तुमच्या सगळ्यांचं मन हळूहळू जिंकेन.
मला फक्त माझं कुटुंब परत हवं, बाकी मला काही नको. दमलो आता मी दमलो. आता ही रोजची भांडणं, ही टेन्शन्स नाही झिपत नाही आता. कंटाळा आलाय गोष्टींचा. म्हणजे जे काय घडलंय ते सगळंच मला पटतं अशातला भाग नाही. पण हे खरं आहे की नवीन सुरुवात व्हायलाच हवी. आई ठीक आहे, करूया आपण तू म्हणतोस तसं. फक्त एक अट आहे. काही बोल ना, एनिथिंग. हिला बाहेर काढ. आधी ठरलं होतं तसा डिवोर्स घे. मी चांगली मुलगी शोधेन तुझ्यासाठी. तू काय बोलतेस, तुला कळतंय का? मला व्यवस्थित कळतंय मी काय म्हणतीये ते. लकी बरोबरच बोलत होता हो. बाई कितीही पाताळ यंत्री असली ना तरी जग फक्त तिच्यावरच विश्वास ठेवतं. आणि लकी सारखे चांगली माणसं अडकतात त्याच्यात. विसरू नको आकाश, लकी एकटाच होता ज्याला हिचे खरे रंग माहित होते. आई, हेच लकी बाबतीत पण असू शकतं ना. आणि इथे तर 3 व्यक्ती आहेत ज्यांना लकी खरा कसा होता हे माहिती आहे. अगं त्यांनी त्याचा त्रास भोगलाय. हेच म्हणते मी. सख्या आईपेक्षा बाहेरच्या माणसांवर तुझा जास्त विश्वास आहे. काही बाहेरची माझे सासू सासरे, माझी बायको ते बाहेरचं नाही आहेत. मग बस त्यांना घेऊन. आयुष्यभर त्यांच्या हातचा बावला होऊन राहा. पण त्याआधी एक काम. आपल्यातलं नातं हे कायमचं संपून टाक. काय बोलतेस तू? तुम्ही जरा शांत बसाव. माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर बर्बाद होताना नाही बघू शकत मी. आता पाणी डोक्यावरून गेलंय. आता त्याला ठरवावं लागेल त्याच्यासाठी जास्त महत्वाचं कोण आहे. त्याची जन्मदात्री आई, काही परवा आलेली बायको. बोल. प्लीज असं नको बोलूस. कसली शिक्षा देतेस तुम्हाला? बाबा, हे नेहमी असंच का होतं? कुठलाही पुरुष आपल्या आई आणि बायकोमध्ये निवड नाही करू शकत. हे आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलं. आयुष्यात जे काही केलं ते तुमच्या आनंदासाठी केलं. इनफॅक्ट हे दुसरं लग्न सुद्धा तुझ्या हट्टापोटी केलं ना मी. आणि आज जेव्हा मी खुश आहे, परत प्रेम करायला शिकतो, आणि तेव्हा तू म्हणतेस की डिवोर्स पेपरवर साईन कर, नाही तर आपलं नातं तुटलं. जे आहे ते आहे. माझं ठरलंय. आई, अगं मी नाही अशी निवड करू शकत. माझ्याकरता वसुंधरा जेवढं महत्वाच्या तेवढीच महत्वाची तू आहेस का? आज जिला डोक्यावर घेतोस ना ती सुद्धा तुला बुडवणार आहे, लक्षात ठेव. लकीला पाठवलं तसं खोटं बोलून तुला तुरुंगात पाठवणार, या अख्ख्या घराचा सत्यानाश करणार आहे ती. मला तर वाद घालायचाच नाहीये यावर. एकदाच काय ते ठरव आणि हा विषय कायमचा संपून टाक. अय्यो, काय बोलताय तुम्ही? मला माहितीये तुमचा राग आहे माझ्यावर. मग तो माझ्यावर काढा ना. काय हवं ते बोला, मी सगळं शांतपणे ऐकून घेईन. कुठल्याच गोष्टीची तक्रार नाही करणार मी. पण तुम्हाला कल्पना आहे का वाई, तुमच्या अशा बोलण्याने आकाशावर किती त्रास होतो. तुझ्या बरोबर आयुष्य काढण्यापेक्षा हा त्रास परवडला.
आणि काळजी नको करूस. तू इथून जाशील ना, त्यानंतर माझ्या लेकाला व्यवस्थित सांभाळेन मी. त्याची गरज नाही पडणार आहे. म्हणजे हे तुझा निर्णय पक्का आहे? हो तुझं मन नाही बदलणार? नाही. ठीक आहे. वसुंधरा, बॅगा पॅक करा. आपण मुलांना घेऊन निघतोय. काय काय बोलताय तुम्ही? भाऊजी प्लीज प्लीज शांत व्हा तुम्ही. असं रागाच्या भरात तुम्ही. रागाच्या भरात नाही वहिनी. तुम्ही सगळ्यांनी बघितले ना, मी केवढे प्रयत्न केले आईला समजवण्याचे, पण ती माझं ऐकायलाच तयार नाही. आणि बाबा, मी सुद्धा हे रोज रोजच्या वादाने कंटाळून गेलोय. त्यापेक्षा आपण जाऊया, मुलांबरोबर एक नवीन सुरुवात करूया. तुम्ही आकाश, मी काय म्हणते, पुन्हा एकदा विचार कर ना. अरे या घराला गरज आहे तुझी. तूच या घरातनं निघून गेलास तर बिझनेसचं काय होईल? हे घर कोलमडून पडेल रे आकाश. काही नाही होणार आहे मावशी. अखिल आहे, दादा आहे, उत्तम सांभाळतील बिझनेस. आणि फक्त या कारणाकरता मी मागे नाही थांबणार. आणि मला या बिझनेस आणि या प्रॉपर्टी मधलं काहीच नको आहे. माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना सांभाळायला मी एकटा समर्थ आहे. मूर्खपणा करू नकोस. नाहीतर काय. नातं काय फक्त बिझनेस आणि प्रॉपर्टीसाठी असतं का? प्लीज थांब जरा. उगाच काहीतरी बोलून माती खाऊ नकोस. अगं पण दादा, तो घर सोडून जायचं म्हणतोय. काही नाही होणार आहे असं. वसुंधराचा कंटाळा आला की येईल बघ परत. बघ आकाश, या घराला आम्हा सगळ्यांना तुझी गरज आहे. माझी गरज आहे. दादा, मी आणि वसुंधरा एक आहोत, हे मान्य आहे तुम्हाला? नाही ना? बस बघ, चाललोय आम्ही. आकाश थांब. बस झालं आता. शेवटचं सांगतोय, कोणीही ह्या घरातून कुठेही जाणार नाहीये. जयश्रीला मी समजल. प्लीज तू आता मध्ये बोलू नकोस. आपलं कुटुंब मोडलेलं मी खपावून घेणार नाही. एक तर आधीच आपण सगळ्यांनी खूप भोगले. सॉरी बाबा, पण हेच मला आईकडून ऐकायचं. मी तरच मी थांबेन. जयश्री चल, सोड आता हट्ट. चला वसुंधरा. नाही वसुंधरा, प्लीज थांबा. या वेळेला मी तुमचं काहीच ऐकणार नाही. खूप संकटांमधून गेल्यानंतर आत्ता कुठे आपण एकत्र येत. आता परत मागे नाही जायचं. आपण इथेच आपल्या माणसांसोबत याच घरात राहायचंय. तुम्ही प्लीज इमोशनल होऊ नका. तुम्हाला ही सगळी माणसं आपली वाटतात, पण त्यांना असं नाही वाटत आहे आणि कधीच वाटणार नाही. वाटेल हो, एक दिवस नक्की वाटेल आणि माझी खात्री आहे. सुंदर, तुम्हाला माहिती आहे ना आई तुमच्यासोबत कशी वागणार आहे. ते सतत तुमचा अपमान करत राहील ती. मला चालेल, पण मला नाही चालणार आहे. शांत व्हा, माझं ऐका प्लीज. शेवटी चूक माझीच होती ना. मी खोटं बोलले म्हणून झालं नाही सगळं. आणि मला माझी चूक सुधारायची एक संधी तर द्या. आईचा राग समजू शकते हो मी. शेवटी मी सून आहे घरची, मुलगी नाही. बरेचदा सासू सुनांमध्ये तंटे हे होतातच, पण आमचं नातं घट्ट करणं ही सून म्हणून मी माझी जबाबदारी समजते. आई, आता मी मागे हटणार नाही आणि एक ना एक दिवस तुमचं प्रेम मी नक्की जिंकेन. सुंदर, हे सगळं प्लीज थांबा. तुम्हाला माहितीये, नात्यातला दुरावा मिटवण्यासाठी प्रत्यक्षात जवळ असणं गरजेचं आहे. आणि आज जर आपण आत्ता या घरातून निघून गेलो ना, तर दुरावा कायमचा वाढेल. प्लीज हट्ट सोडून द्या, माझं ऐका प्लीज. नाही नाही दादा, काय बोलताय तुम्ही? नाही चालणार दादा. अहो असं काय करताय? मग ती माझी चूक आहे का सांगा बरं? नाही ना. मग मी तुम्हाला तेच सांगते, परवा नाही चालणार. हे बघा माझं ऐका. नाही नाही नाही, तुम्ही जरा एक मिनिट शांत व्हा.
ऐका मी तुम्हाला काय सांगते मला अॅनिव्हर्सरी आज आहे की नाही 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 कॉल ट्रान्सफर नका करू दादा हॅलो ऐका माझं हॅलो हॅलो दादा अहो काय रे बाबा तुला नीट रॅप पण करायला येत नाही दे मीच करतो बरं ऐक ना, आईला आवडेल नाही गिफ्ट. हो मग आवडणार ना माझी चॉईस आहे आणि आई म्हणते की जो पण प्रेमाने गिफ्ट देतो ना त्याचं गिफ्ट हसत हसत एक्सेप्ट करायचं. वा, जय हो बनी महाराज. बाबा हे लास्ट टाइम हा अरे तू हेल्प नाही करणार तर कोण करणार मला? बाबा सारखी मीच तुला हेल्प करायची थोडासा रोमॅन्टिक हो. ए मी रोमॅन्टिक आहे बरं का. अच्छा ठीक आहे तर मग आईचा फेवरेट कलर कोणता आहे सांग. ब्लू. रंग 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 आईचा फेवरेट कलर आहे रेड. रेड. नाही दादा अहो असं काय करताय तुम्ही हो 3 पेमेंट झालंय तुमचं पूर्ण कधीच 3 दिवसापूर्वी हो अॅनिव्हर्सरी आजच आहे की नाही मग मग पार्सल आजच मिळायला पाहिजे. हे बघा तुम्ही ना आधीच खूप उशीर केला. हो नक्की ओके थँक्यू. आईची फेवरेट डिश कोणती आहे. डिश हे पाणीपुरी. पाणीपुरी. हां बाबा लास्ट वन तरी खूप इझी आहे हे तरी तुला माहीतच असायला पाहिजे. आईचं फेवरेट फूल कोणतं आहे. हे माहिती मला, हे सोपं आहे. रोज. हं. काय रे देवा काय होणार माझ्या बाबाचं मलाच सगळं करावं लागणार आहे. बाबा मी जेव्हा मोठा होईल ना तेव्हा मी तुला खूप स्ट्रिक्ट ट्रेनिंग देईल बघ तू. जय हो बनी महाराज की. हां जय हो. तथास्तु. तथास्तु. काय अच्छा ही काय पद्धत आहे मम्माचा कॉल रिसीव्ह करण्याची. सॉरी मम्मा, माझा मूड खूप खराब आहे आता. आता काय झालं बच्चा. आत्ता हे सगळे आकाश आणि वसुंधराच्या अॅनिव्हर्सरीचं प्लॅनिंग करतायत आणि तयारी करतायत. मला वाटलेलं आत्तापर्यंत या घराचा कंट्रोल माझ्या हातात आलेला असेल, पण कसलं काय. मी तुला नेहमी काय सांगते काय सांगत असतेस. पेशन्स ठेव बच्चा. आपल्याला जे मिळवायचं ना त्यासाठी शांतपणे आणि विचार करून प्लॅनिंग करावं लागणार आहे. पण मम्मा अजून किती वेळ. ती वसुंधरा ना दिवसेंदिवस खूप स्ट्रॉंग होत चालली आहे. तू तिचं टेन्शन घेऊ नकोस आणि ती वसुंधरा काही स्ट्रॉंग वगैरे होणार नाहीये. दिवा जेव्हा विझतो ना तेव्हा कशी त्याची ज्योत मोठी होते आणि फडफडत राहते तसं झालंय त्या वसुंधराचं. तिला जेवढं फडफडायचंय ना तेवढं फडफडू देत. एक दिवस विझणारच आहे ती. आणि हे जे काय पहिल्या अॅनिव्हर्सरीचं प्लॅनिंग चाललंय ना करा म्हणून प्लॅनिंग. नाही तिची पहिली अॅनिव्हर्सरी शेवटची ठरवली ना तर बघच. मम्मा आर यू शुअर. ऑफकोर्स बच्चा. हे बघ घरामध्ये बारीक लक्ष ठेव. बाकी काय करायचं ना ते मी बघते. ओके चल बाय. बाय.